तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम रेल्वे स्टेशन परिसरात एका निराधार वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता उघडकीस आल्याने एकच खळबळ निर्माण झालेली आहे। मात्र वाशिम पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत अवघ्या 24 तासात आरोपीला अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे। दरम्यान या प्रकरणाची माहिती देण्यासाठी वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती दिली। तपासादरम्यान या घटनेतील आरोपी दर्यापूर तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। त्यानुसार त्याच्या गावात पथक पाठवण्यात आले, मात्र आरोपी काही दिवसांपासून गावात नसल्याचे समोर आले। अखेर अकोला येथे तैनात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीपासून शोध मोहीम राबवत त्यास 10 जानेवारी रोजी अकोला रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं। संतोष रामराव खंडारे वय 50 वर्ष, राहणार अडुळा बाजार, तालुका दर्यापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे। वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, शहर पोलीस निरीक्षक संजय चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश बांगर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ कारवाई करून या गुन्ह्यांची उकल केली। तर या प्रकरणाचा अधिक तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता विश्वास कुटे, वाशिम।